नागपूरच्या दत्तात्रय नगर परिसरात सोमवारच्या दुपारी सार्वजनिक मुतारीचा किरकोळ वाद पाहता पाहता हिंसक झाला। या वादातून एका व्यक्तीवर थेट तलवारीने हल्ला करण्यात आला। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच सकरदरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केलाय। हल्ला नेमका कोणी केला आणि वादाचे कारण काय होते याचा तपास पोलीस करीत आहेत। आम्ही इथे दुकान चालवतो। आमचं राधा कॉम्प्लेक्स मध्ये दुकान आहे। तर इथे बाजूच्या राहणारे नगाळे कंपनीचे काही लोक आले होते। त्यांनी वाद केला आणि तलवार काठ्या गिट्या घेऊन आले होते, मारापिटी केली। त्यात माझा भाऊ दीपक भांदरके याला तलवार लागली आणि त्याला ईशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे। तो अंडर ऑब्झर्वेशन आहे। 5-6 टाके लागले काहीतरी असं। त्याच्यानंतर त्याच्यासोबत मुलगा आहे त्याचा, त्याला तिथे दवाखान्यात ठेवलेला आहे अंडर ऑब्झर्वेशन, कारण यांनी बॅटनी वगैरे सगळ्यांना मारलं। मला पण बॅट लागली, पण मला नॉर्मल लागलेली होती कारण मी बाजूला दुकानात बसतो। आणि याच्यावरून वाद झाला। तर वादाचं कारण म्हणजे वैभव भुसारी यांचं नंदू पोहेवाला म्हणून बाजूला दुकान आहे आणि माझ्या भावाचं बाजूला कुणाल इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे, त्याच्या बाजूला माझं भांदरके इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे। तिघांचे पण आजूबाजूला दुकान आहेत। यांचे वडील वैभव भुसारींचे वडील हे वयोवृद्ध आहेत, 65 वर्षाचे पार आहेत। त्यांना लघवी लागली होती म्हणून ते समोर लघवीला गेलेत। मग ते लघवीला काम म्हणून गेले म्हणून यांच्याशी ते वाद करत होते। तर माझ्या भावाचा मुलगा तो तिथे पाहत होता। तर पाहत असताना तो एकदम ताबडतोब आला, तू पण तिथे जात असतो रे म्हणे बाबा सुला, म्हणे त्याला 2-4 मारले त्यांनी कणपटीत। आणि त्या कणपटीत मारल्यामुळे आम्ही लोक धावलो, तो मारत काय म्हणून। मग तो पळत गेला आणि मग 7-8 जण घेऊन आला तिकडून। आणि मग त्यांनी अशा बॅटनी तलवार जे काही शस्त्र आणले त्यांनी हमला केला। त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला। मी माझ्या भावाला ऍडमिट केला दवाखान्यात, तो ईशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि माझा पुतण्या पण तिथे ऍडमिट आहे। आता सध्याच्या परिस्थितीत तिथे सगळे पोलिसांची टीम आहे, ते नियंत्रणात आणलेलं आहे।